अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS-20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. जबरदस्त फटका चांगल्यारीत्या जर बघितला तर बॅट वरती घेतला तो चालेल. माझं नाव प्रदीप जगदाळे आणि या ग्राउंडचं मी ऑनर आहे. आणि आता जसं की आपण बघतो की आपल्या संभाजीनगर औरंगाबादमध्ये बऱ्याचशा अशा टुर्नामेंट आहे ज्या मोठ्या लोकांसाठी मोठ्या मुलांसाठी होतात. जसं की APL झालं, आता सकाळ प्रीमियर लीग होतं. तर त्याच अनुषंगाने आपण लहान मुलांसाठी एक अशी टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो आहे की त्यांना एक्सपोजर भेटावं. तर आपण ही PS प्रीमियर लीग म्हणून अंडर 14साठी चालू केलेली आहे सध्या. या टोटल ह्या टुर्नामेंटसाठी आपल्याला 8 टीम आहे आणि स्पर्धा ही लीग स्वरूपाची असेल. तर प्रत्येक टीमला आपण 4 लीग मॅचेस देतो. त्यानंतर सेमीफायनल, फायनल असा आपला प्रवास राहील. त्यानंतर आपण प्रत्येक मुलासाठी असं ठेवलं आहे की जो प्रत्येक मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल त्याला तर मॅन ऑफ द मॅच देतोच. पण मग जर दुसरं जे असतं, जी टीम लूज झालेली असते पण त्यामध्ये पण खूप जण असे असतात जे चांगले खेळायला असतात, तर त्यांच्यासाठी जो आपल्या टीमसाठी एकटा फाईट करतो त्याला फायटर ऑफ द मॅच असं एक आपण ट्रॉफी त्यांना ठेवलेलं आहे. आणि असे बरेचसे बक्षीस आहे जे मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट विकेट कीपर हे जे आहे आपण फायनलच्या दिवशी देणार. आणि ह्या ग्राउंडचं जे उद्घाटन हे आपल्या संभाजीनगरचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत सर यांच्या हस्ते आज सकाळीच झालेलं 11 वाजता. सर येऊन गेलेले, त्यांनी बरंचसं ऑब्झर्वेशन करून काही टिप्स पण दिलेल्या आहे आम्हाला. आता पुढच्या वर्षी आम्ही त्या अंमलात आणू. हे पहिलंच वर्ष आहे का याच्या हे आपलं पहिलंच वर्ष आहे. म्हणजे पहिली जी टुर्नामेंट आहे आपण ही एज ग्रुप्सला घेतलेली आहे. सर किती जण भाग घेतला टीम? टोटल 8 टीम्स आहे सर याच्यामध्ये. टोटल 120 मुलं जे पार्टिसिपेट करतात. इथलेच आहे का बाहेरची? हे जे पूर्ण बारामती, बीड, अहमदनगर, संभाजीनगर असे जिकडे तिकडनं हे ऑप्शन बेस्ड टुर्नामेंट ठेवलेलं होतं आपण. त्या हिशोबाने प्रत्येक टीम बक्षीस वितरण कसं राहील? बक्षीस वितरण आपण ट्रॉफीज वगैरे ठेवलेलं आहे. बक्षीस वितरण आपलं 31 तारखेला असणार आहे. प्राईस सर एज ग्रुपला आपण प्राईज नाही ठेवलेले. ॲक्च्युली मुलांसाठी जेवढं आपण चांगलं प्रोव्हाइड करू शकतो आपण ते पूर्ण सर्व इथे प्रोव्हाइड करतो. 31 तारखेचा कार्यक्रम कुठे होणार? इथेच होणार आहे. जो फायनल मॅच असेल प्रमुख पाहुणे जी श्रीकांत सर असेल, आपले आमदार अनुराधाताई चव्हाण असेल, जसं जे मान्यवर असेल आता त्यांची लिस्ट आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. ह्या स्पर्धा घेण्याचा उद्देश काय नेमका? सर मेन कसं आहे, आता एक आपला जो उद्देश आहे ह्या टुर्नामेंट ग्राउंड बनण्याचा उद्देश आहे की जे एज ग्रुपच्या मुलांना आपण जे जास्तीत जास्त टेस्टसाठी आपण हे ग्राउंड अवेलेबल करून देणार आहोत. पण एक आपलं ग्राउंडची ओपनिंग आहे त्यामुळे आपण थोडंसं एक कलर ड्रेस टुर्नामेंट घेतलेलं आहे. आता ह्या वेळेस 8 टीम आल्या, तर पुढच्या वर्षी आणखी टीम वाढतील का? आणि याची प्रवेश शुल्क काय राहील? याचे प्रवेश शुल्क आपण सर 30,000 ठेवलेले आहे सर. ऑप्शन फीस वगैरे ठेवलेली अशी. तर त्या हिशोबाने आपण त्याच्यामध्ये जी फीस येते त्या फीसमध्ये आपण त्यांना कलर ड्रेस प्रोव्हाइड करतो आहे. यूट्यूब लाईव्ह आहे. जसं की आपण बघता की मोठ्या लेवलला जसं रनआउट असतं, स्टम्पिंग असतं, ते एक्सपोजर भेटत नाही मुलांना. तर थर्ड अंपायर पण आपण इथे ठेवलेलं आहे. आपल्याला कोणी स्पॉन्सर आपल्याला आहे इथे 2 स्पॉन्सर आहे. एक न्यू इरा म्हणून आहे, एक्सपाइन हॉस्पिटल, त्यांचे डॉक्टर गौरव चांबले सर आहे, त्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप केलेली आहे. आणि LRJ फूड पॅराडाईज रफिक सर यांनी पण आपल्याला स्पॉन्सरशिप केली. पुढच्या वर्षी आणखी टीम्स वाढतील का याच्यामध्ये? टीम्स वाढू शकतात. काय आव्हान करतात? अजून आमचं असं आव्हान राहील की पुढच्या वर्षी ही जी स्पर्धा आताच्या ह्या लेवलला आहे ही अजून वेगळ्या लेवलला, आणि जसं होईल की बाबा कॅश प्राईज वगैरे असं आपण तसं प्रोव्हाइड करणार आहे नेक्स्ट इयरमध्ये.